ही दृश्य आहेत ईस्टर्न फ्रीवेवरची। या मार्गावरचे दोन्ही बाजू या केवळ मराठा आंदोलकांना आझाद मैदानाच्या दिशेने येण्यासाठी म्हणून मोकळ्या केल्यात, त्यामुळे पोलिसांवरचा ताण किंचित कमी झालेला आहे। मनोज जरांगे हे काही क्षणांमध्ये आझाद मैदानात पोहोचतील। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे। सूरज, काही क्षणांमध्ये जरांगे आझाद मैदानात पोहोचत आहेत, काय आत्ताची आझाद मैदानातली परिस्थिती त्या पार्श्वभूमीवर? निश्चितप्रमाणे सुवर्णा, मगाशी मराठा आंदोलकांची गर्दी जी होती ती कमी होती, मात्र आता मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात आझाद मैदानात पोहोचणार आहेत आणि त्यानंतर आता ही संख्या जी आहे ती आंदोलनकर्त्यांची वाढली गेलेली आहे। आपण या ठिकाणी बघतोय की किती मोठ्या प्रमाणात सर्व मराठा समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही लोक टँकरवरती देखील बसलेले आहेत, तर काही लोक उंच ज्या ठिकाणी मोठे स्टेज बांधलेले आहेत त्या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। काही महिला आंदोलनकर्ते देखील या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत की नेमक्या काय भावना आहेत त्यांच्या। काय सांगाल का की तुम्ही कुठून आला आहात आणि काय नेमकी मागणी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकच दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे? मी ज्योतिताई सपाटे धाराशिव जिल्ह्यातून आलेले आहे। आम्ही 3 दिवस झाले इकडे चालू आहेत आझाद मैदानाला। म्हणजे कोण कोण येतंय, कसं आलंय, पहिल्या दिवशी कोणी नव्हतं, पण आता आमचं वादळ, भगवं वादळ म्हणा, मनोज जरांगे पाटलांचं वादळ म्हणा, इथं आता आझाद मैदानात आलेलं आहे आणि पूर्ण रोड ब्लॉक झालेले आहेत बऱ्याच ठिकाणचे। तर आता फडणवीस साहेबाला माझ्या तुमच्या माध्यमातून एक चेतावणी नाही, विनंती करते की मुंबईचं वाटोळं करू नका। काय सांगाल काकू, इथं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सर्व आलेला आहात, मात्र इकडे कोणत्याही पद्धतीची सोय नाहीये तुमच्यासाठी, जेवणाची असेल, वॉशरूमची असेल, काय नेमकी भावना आहे? आणि मुंबईत तुम्ही कधीपर्यंत सोडणार नाही? आम्ही रात्री आलोय मुंबईला, रेल्वेने आलोय पंढरपूरनं। मुंबईत कधीपर्यंत थांबणार तुम्ही? आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय एक दिवसाची परवानगी असू द्या तर किती बी असू द्या, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जगणं हलणार नाही। आमचा जीव गेला तर चालेल। इकडे कुठल्याही तुम्हाला सोयी सुविधा काही या ठिकाणी केलेलं नाहीये, सोयी सुविधा नाहीये तुम्हाला या ठिकाणी? काय नाही, पडत्या पावसात बसणार, आमची तयारी आहे, पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटत नाही माघारी। निश्चितपणे सुवर्णा, काही झालं तरी पडत्या पावसामध्ये आम्ही बसू, मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी निघणार नाही, आम्ही मुंबई सोडणार नाही, अशी सर्व या आंदोलनकर्त्यांची भावना आहे। थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील या आझाद मैदानात दाखल होतील। सूरज, आझाद मैदानाच्या बाहेर तरुणाई मोठ्या संख्येनं दिसते, साधारण 20 ते 40-60 या वयोगटातले मराठा बांधव मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। इथे आतमध्ये मैदानात काय दृश्य दिसत आहेत? आणि आता तुम्ही महिलांशी सुद्धा बोलत, तसं महिलांची ही संख्या दिसते का आंदोलनात? निश्चितप्रमाणे या ठिकाणी अनेक महिला देखील या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण त्यांच्यासोबत थोड्या वेळापूर्वीच बातचीत केलेली आहे, आपण पुन्हा एकदा त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। ताई, काय सांगाल, कुठून आलात तुम्ही आणि काय नेमकी आता मागणी आहे, आणि मुंबईत तुम्ही कधीपर्यंत थांबणार आहात? मी बार्शीहून आले, सोलापूर जिल्हा। मी 26 तारखेपासून आम्ही इथे आहात आणि आम्ही जोपर्यंत ओबीसीतून 50% आत आरक्षण सरकार आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। भलेही आम्हाला एक दिवसाची परमिशन मिळाली असेल तरी सुद्धा आम्ही ती कंटिन्यू करत राहणार आहे। पण ओबीसीतून आरक्षण तुम्हाला विरोध केला जात आहे की ओबीसी मधून आरक्षण तुम्हाला मिळणार नाही। अनेक ओबीसी बांधवांनी याला विरोध देखील केलेला आहे, काही नेत्यांनी देखील या गोष्टीला विरोध केलेला आहे। नेत्यांनी विरोध केला असेल तरी त्यांचा अभ्यास नसेल। हे बघा, ओबीसीतून आरक्षण आमच्या विदर्भातल्या मराठ्यांना आहे, ते कुणबी मराठा ओबीसीत आहेत। मग आम्हीच पश्चिम महाराष्ट्र, उर्वरित मराठवाडा महाराष्ट्रातल्या लोकांनी काय केलं? आणि असाही पहिल्यापासून मराठा हा कुणबी आणि कुणबी म्हणजे ओबीसी हा आहे, आणि काही जणाला मिळालेलं आहे। मग माझ्या सख्या भावाला मिळतंय आणि बहिणीला मिळत नाही म्हणजे? आज तुम्हाला परवानगी नाकारली, एका दिवसाची परवानगी दिलेली आहे, आज परवानगी नाकारली, मग काय? दिवसाची परवानगी आम्हाला बस झाली, पण आता आम्ही हलणारे नाहीये। म्हणतोय ना की एका दिवसाची परवानगी दिलेली आहे, नाही मिळाली तुम्हाला नंतर पुढे परवानगी, तर मग काय करणार? नहीं, आम्ही कंटिन्यू करणार। हे बघा, अधिकार आसानी से नहीं मिलता तो छीनना पड़ता है, तो हम छीन के ही लेंगे। अजून उग्र आंदोलन करणार तुम्ही? करणार आम्ही उग्र आंदोलन करणार जोपर्यंत तुम्हाला शांततेची भाषा कळत नाही। क्रांतीचा उद्रेक केव्हा होतो तर सहनशीलतेचा। इथं तर काही सोयी सुविधा नाही आहेत, ना पाण्याची आहे ना जेवणाची आहे, इथंच कोणतीच सुविधा नाहीये, ना पाण्याची आहे ना जेवणाची आहे ना वॉशरूमची आहे, कसं सर्व तुम्ही? अशी कोणतीही तमा बाळगणार नाहीत। भले आम्हाला अन्न नाही मिळलं तरी चालेल, आणि जर अन्नच नसेल तर बाकीचा प्रश्नच नाही।
56 लाख नोंदी सापडत आहेत कुणबींच्या, तर मग 56 लाख नोंदी ह्या खोट्या आहेत का? आमच्या दादा परदादांच्या ह्याच्यावर कचरा पाणीवर निघतंय कुणबी मराठा, मग ते काय खोटं आहे का? ठीक आहे सूरज, अशाच महिला आंदोलकांशी बातचीत करा. पुन्हा तुमच्याकडे येणार आहोत. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.